करत असताना काही नियम सांगितलेले आहेत. कथा किती वेळेला होऊ द्या, पण कथेला काही सांगता करावी लागते आणि परत असणारी कथा सुरुवात करावी लागते. मग सुरुवात जरी करायची म्हटलं ना, तर अगोदर अनेक देवदेवतेला वंदन करावं लागतं आणि कार्याला सुरुवात करावी लागते. म्हणून अगोदर सगळेजण आपण धावत्या वेगामध्ये अनेक देवदेवतेला वंदन करू. जास्त मी कालावधी घेत नाही, का हे वंदन आपल्या गावामध्ये 2 वेळेला झालेलं आहे, म्हणून मी धावत्या वेगामध्ये वंदन घेतो. मी पुढं म्हणतो, सगळ्याजणांनी थोडंसं ताट बसा आणि जे जेकार देवाचा करायचा बरं का. आता गणपती बाप्पा, गणपती बाप्पा, मंगलमूर्ती, मंगलमूर्ती. दुसरं वंदन जर कुणाला करायचं असेल तर संपूर्ण महाराष्ट्राची कुलस्वामिनी जर कोण असेल तर तुळजाभवानी असणारी माता संपूर्ण महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे. म्हणून दुसरं वंदन तुळजाभवानी मातेला असणारं दुसरं वंदन असणारं करू. आई राजा, मोठ्यानं म्हणा बरं का. आई राजा सदानंदीचा. तुमच्याकडे आहे का नाही? आहे ना. हा, तिसरं वंदन जर कुणाला करायचं असेल तर 12 ज्योतिर्लिंगापैकी आपल्याकरता जर ज्योतिर्लिंग कोणतं असेल तर आपल्याकरता ज्योतिर्लिंग सांगितलेलं आहे. महाराष्ट्राची बाउंड्री जर तुम्ही ओलांडली तर तिकडल्या लोकांना तुम्हाला परिचय जर द्यायचा असेल तर तुम्हाला असं सांगावं लागतं, 12 ज्योतिर्लिंगापैकी असणारं एक ज्योतिर्लिंग घृष्णेश्वर, आणि त्या घृष्णेश्वराच्या जवळच आमचं गाव आहे. बाहेर तुम्हाला कोणी ओळखणार नाही बरं का. छत्रपती संभाजीनगर हे अजिबात तिकडले लोक ओळखणार नाही. त्यांना समजून सांगायचं असेल तर 12 ज्योतिर्लिंगापैकी घृष्णेश्वरच सांगावं लागेल, तेव्हा त्यांना त्यांच्या लक्षामध्ये येणार. म्हणून सगळ्याजणांनी एकदा घृष्णेश्वर भगवंताचा जय जयकार करा. घृष्णेश्वर भगवान की जय. आपलं जे असणारे जे ग्रामदैवत आहे हनुमंतराय, हनुमंतरायाला जर कोण सगळ्यात जास्त आवडत असेल देवतेच्या बाबतीमध्ये तर प्रभू श्रीरामचंद्रजी. म्हणून सगळ्या जणांनी हनुमंतरायाला जो देव असणारा आवडतो आणि जी माता माऊलीच्या बाबतीमध्ये आई आवडते ना, तर त्या आईचं आणि देवतेचं सगळ्या जणांनी एकदा टाळी वाजून भजन करायचं बरं का. हरी, थोडासा विको द्या माझ्याला, पुन्हा कमी करू नका बरं का. आता हरी. राजा राम 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 सीता राम राम राम. राजा राम 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 सीता राम राम राम. सर्वांनी म्हणा. राजा राम 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 सीता राम राम राम. 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 बोला. राजा राम 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 सीता राम राम राम. राजा राम 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 सीता राम राम राम. राजा राम 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 सीता राम राम राम. राजा राम 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 सीता राम राम. राजा राम 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 सीता राम राम राम. राजा राम 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 सीता राम राम. बोला.
प्रभु श्री रामचंद्र भगवान की, प्रभु श्री रामचंद्र भगवान की, पवन पुत्र हनुमान की. याच्यानंतर जर वंदन कुणाला करायचं असेल तर ग्रामदैवत हनुमंतरायाला असणारं वंदन. शरण शरण जी हनुमंता, तुम्हा आलो रामदूता, काय भक्ती जात्या वाटा, मज दावाव्या सुभटा. याच्यानंतर जर वंदन कुणाला करायचं असेल, आपल्या सगळ्या जणांचे जर गुरु जर कोण असतील तर आळंदी निवासी माऊली आपले गुरु आहेत. कसे? अभंग सगळ्याला पाठ आहे. आदिनाथ गुरु सकळ सिद्धाचा, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला, गोरक्ष ओळला गहिनी प्रती, गहिनी प्रसादे निवृत्ती दातार. आणि पुढला शब्द आहे का, ज्ञान देवासार. चोजविले शब्दाचा अर्थ होतो खाऊ घालणे. म्हणजे आपल्या सगळ्याला ज्ञान जर कुणा खाऊ घातला असेल, कुणाला चोजवला असेल, तर फक्त माऊलीनी. माऊलीच्या अगोदर जर वर्णन करायचं म्हटलं तर एकच गुरु आहे आणि एकच शिष्य आहे. कसा अभंग आहे पहा, एकच गुरु एकच शिष्य. पण माऊलीपर्यंत आल्यानंतर माऊलींनी एक शिष्य नाही केला, आपल्या जवळ आलेलं ज्ञान सगळ्या जणाला असणारं देऊन टाकलं. म्हणून आपले जर गुरु कोण असतील तर ज्ञानदेव गुरु, ज्ञानदेव तारू, उतरी पैल पारू, ज्ञानदेव आपले असणारी गुरु आहेत. ऐका, याच्यानंतर वंदन जर कुणाला करायचं म्हटलं, आपल्या परिसरामध्ये असणारे संत पैठणचे शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांनी जर कोणतं कार्य केलं असेल तर या सांप्रदायिक क्षेत्राच्या बाबतीमध्ये जनार्दन एकनाथ आणि खांब दिधला भागवत, त्यांनी खांबाचं असणारं काम केलेलं आहे. आणि या सांप्रदायिक क्षेत्रामध्ये कळसाचं काम जर कोण केलं असेल तर भजन करा सावकाश आणि तुका झाला असे कळस. कळसाचं काम कोण केलं? माझ्या जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी. म्हणून या ठिकाणी अनेक देवदेवतेला वंदन केल्याच्या नंतर या ग्रंथाच्या बाबतीमध्ये काही भाग सांगितलेला आहे. हा ग्रंथ वर्णन करत असताना या ग्रंथामध्ये आरतीच्या बाबतीमध्ये विशेष स्वरूपामध्ये काही महत्त्व सांगितलेलं आहे. साधारण स्वरूपामध्ये महत्त्व नाही, फार विशेष स्वरूपामध्ये आहे. या ग्रंथाचा जे जेकार एक वेळेला केला नाही, या ग्रंथाचा जे जेकार 2 वेळेला केलेला आहे. जय हो जय श्री भागवता, आरती करू तुझ भगवंता. या ग्रंथामध्ये सगळ्यात जास्त महती वर्णन करत असताना किंवा कथाभाग सांगत असताना शुकाचार्य महाराजांनी किती परम भक्तीनं वर्णन केलेलं आहे याचा काही भाग सांगितलेला आहे. श्री शुक मुनीने परम भक्तीने गाईले ज्या हरिचरिता. किती परम भक्तीनं, याला सांगतो दृष्टांत द्यायचं म्हटलं तर, अहो आजोबाचं सगळ्यात जास्त जर प्रेम कुणावर असेल तर आजोबाचं प्रेम सगळ्यात जास्त असतं ते म्हणजे आपला नातू असेल, नात असेल. यांना सगळ्यात जास्त वय झाल्याच्या नंतर घरातली मंडळी तेवढीशी काय करतात माहिती का, जास्त किंमत देत नाहीत. मग यांना किंमत देणारे कोण माहिती? बारके बारके नातवंड. आजोबा चला बाहेर चॉकलेट घेऊन द्या, निघाले मग बाहेर. आजोबाला जर प्रश्न विचारला तर आजोबा सांगतात, या लेकराला सोडून मी राहू शकत नाही, हे लेकरू सुद्धा मला सोडून राहू शकत नाही. आजोबा वर्णन जास्त कुणाचं करीत असतील, आपला नातू असेल, नात असेल, किती वर्णन. अहो ते वर्णन करत असताना परम भक्तीनं म्हणजे श्रेष्ठ असणाऱ्या भूमिकेनं वर्णन करतात. तसं शुकाचार्य महाराजांनी परम भक्तीनं वर्णन जर कुणाचं केलं असेल तर श्री शुक मुनीने परम भक्तीने गाईले ज्या हरिचरिता. जेवढं हरीनं चरित्र केलेलं आहे, एवढी जर कथा जर वर्णन कोण केली असेल तर शुकाचार्य महाराजांनी या ग्रंथामध्ये काही कथाभाग वर्णन केलेले आहेत. ऐका, हा ग्रंथ किती श्रेष्ठ आहे याच्या बाबतीमध्ये काही प्रमाण देण्यात आलेले आहेत. वेद तरुचे मधुर फळ. हे फळ कसं आहे ते पहा. एक वृक्ष सांगितलेला आहे आणि तो वृक्ष आहे वेदाचा. त्या वेदाच्या वृक्षाला लागलेलं जर फळ काय असेल तर माझ्या समोर असणारा जो ग्रंथ आहे का नाही, हा ग्रंथ म्हणजे वेदाला लागलेलं फळ आहे. कसं फळ आहे ते पहा. उदाहरणार्थ बोलायचं जर म्हटलं, आता सीझन चालू आहे आंब्याचं. आंबे पिकले का आणखी?
आणखी नाहीत बरं का पिकले, जांभळ्या आणखी तशा येऊ देऊ नका. आणि दुसरी गोष्ट, तोंडाला पाणी पण येऊ देऊ नका. आता आणखी खरे आंबे पिकले नाहीत बरं का. आता तुमच्याकडे जे येलेत का नाही आंबे, सगळे पावडरचेच येलेत. ऐका, जर आंबा एखादा गोड असेल आणि एखादा जर माणूस म्हणाला आंबा गोड आहे, मग त्या आंब्याच्या वृक्षाचं एखादं पान खा, पान गोड लागेल, त्याची साल गोड लागेल, त्याचा एखादा फटा गोड लागेल? अजिबात नाही. त्या आंब्याचं जर काही खायचं असेल ना, तर फळच खावं लागेल. ते फळ आपल्याकरता गोड आहे. तसं वेदरूपी नावाचा वृक्ष आहे, त्या वृक्षाचं फळ जर काय असेल तर आपल्याकरता गोड फळ म्हणजे हा भागवताचा ग्रंथ. वेद तरुचे मधुर फळ, स्वादुरसे जे स्वज्वळ, आत्मा राम मुनी सकळ, सेवोनी झाले जन सुफळ. आपल्याकरता एक पर्वणी आलेली आहे. पहा पर्वणी आली अवनी की अघहरणी, भव जलतरणी ती पतिता. आपल्याला माया पाश संसार तरुण कुणालाही जाता येत नाही, पण संसार तरुण जर जायचा असेल, हा भवसागर जर तरुण जायचा असेल, तर माणसानं श्रीमद भागवत महापुराणाची कथा जर श्रवण केली तर तेवढा संसार असणारा हा तरुण जातो. एवढा या ग्रंथाचा महिमा आहे. एवढंच नाही, पुढं वर्णन करत असताना एक भाग सांगितलेला आहे. ही वाणी जर कोणाची असेल तर येथे व्यासाची वाणी, सार्थक हरिगुण गावुनी, शास्त्र पुराणे मुकुटमणी, परम प्रेमामृत जननी, सहज सेविता भाविक भक्ता, उदार दाता, मोक्ष तत्वता दे दाता. आता माफी मागून बोलतो बरं का. तुम्ही असाल, मी असेल, तुम्ही इथं जरी येऊन बसलात तर सगळीच कथा तुम्ही ऐकू शकत नाहीत. तुम्हाला कसं काय? तुम्ही शरीरानं जरी बसलात तर कधी कधी अधून मधून मन काय होतं माहिती का? कधी शेताकडे जातं, कधी दुसऱ्या गावात जातं, कधी घराकडे जातं. पण तुम्ही शरीरानं इथं बसलात ना, कधी कधी ही कथा ऐकत असताना कानावून जाते सहज स्वरूपामध्ये. काही माणसांना जर प्रश्न विचारला, रात्री महाराजांनी ही कथा सांगितली, मग काही म्हणतात माझं त्यावेळेला लक्ष नव्हतं. ऐका बरं का, आता माझं लक्ष त्यावेळेला नव्हतं. जरी तुमचं लक्ष नसेल आणि मंडपामध्ये जरी तुम्ही येऊन बसलात, सहज जरी कथा ऐकली ना, सहज बरं का, सहज जरी तुम्ही कथा ऐकली, सहज सेविता भाविक भक्ता, उदार दाता, मोक्ष तत्वता दे दाता. उदाहरणामध्ये जर वर्णन करायचं म्हटलं, तुम्हाला अमृताचा एक ग्लास भरून असणारा दिला, सहज जरी पेलं तर ते अमृतच आहे, आणि अमृत जाणून जरी पेलं तरी ते अमृतच आहे. तसेही श्रीमद भागवत महापुराणाची कथा तुम्ही कशी ऐका, कशी म्हणजे कसं माहिती? एखाद्या वेळेस तुमचं मन चलबिचल झालं, विचलित झालं, तरी सुद्धा तुम्ही जरी कथा ही ऐकली तरी माणसाचा उद्धार आहे. एवढ्या ग्रंथाचा हा महिमा आहे. पुढे वर्णन करत असताना भाग सांगितलेला आहे. गमते जणू मानस तीर्थ, द्वादश सोपाने युक्त, निर्मल भक्ते जले भरित, विहरे हरी हंसची चित्त, लोक सुकुमळे संत द्विज कुळे, सेवोनी रमले भान हरपले रसपिता. या ग्रंथाचं कोण कोण सेवन करतं? अहो, संत साधू मुनी सुद्धा या ग्रंथाचं सेवन करतात. ज्यांनी ज्यांनी सेवन केलं ना, ते भान हरपून गेले. भान हरपून जात असताना कुठं भान हरपून जावं कळालं? याचं एक दृष्टांत दिलेलं आहे. भानच माणसाचं हरवून व्हावं किंवा भान माणसाचं हरपावं कुठं माहिती? कथा कीर्तनामध्ये. काही वेळेला माणसाचं जे भान हरपून जातं ते संसारामध्ये हरपून जातं. पण संसारामध्ये जर भान हरपून गेलं तर त्या माणसाला असं म्हणतात, तो वेडा झाला. संसारामध्ये जर भान हरपून गेलं ना तर त्याला म्हणतात वेडा झाला. पण त्याचं भान जर परमार्थामध्ये जर हरपून गेलं तर लोकालाही आनंद वाटतो आणि त्या माणसाला सुद्धा आनंद वाटतो. त्याचं कारण सांगू? माफी मागून बोलतो, काही जणांच्या अंगामध्ये देवी येते, देवी. आता माझ्या काही अंगात येत नाही बरं का, पण ज्यांच्या अंगामध्ये देवी येते त्या सुद्धा माणसाला आनंदच आहे. का? अरे देवी जरी अंगामध्ये जरी वारं येत असेल, आनंद होत असेल, त्यालाही आनंद आहे. याच्या पुढे सांगू, ज्याच्या अंगात आलं, अंगात आल्याच्या नंतर दुसरे जे लोक बघणार आहेत
ते सुद्धा निंदा करत नाहीत बरं का. काय सांगता येतं, देव आला असेल म्हणजे त्यालाही आनंद आहे आणि दुसऱ्या लोकाला सुद्धा आनंद आहे. इथं वर्णन केलेलं आहे. अहो, सहज सेविता किंवा सेवोनी रमले भान हरपले रस पिता. माणसाचं भानच हरवून जावं, पण कथा कीर्तनामध्ये असणारं भान हरपून जावं. एका ठिकाणी प्रमाण सांगितलेलं आहे, भक्त जर कुणाला म्हणायचं असेल तर भक्त ऐसे जाना जे देही उदास, गेली आशा पाश निवारुणी, विषय येतो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. किती भान हरपून जावं माहिती. दृष्टांत तुम्ही कथा कीर्तनामध्ये ऐकला असेल. तुकोबरायच्या बाबतीमध्ये ज्यावेळेला पत्नीनं काही स्वयंपाक तयार करून भाजी वाढली का नाही, तर त्याला एक असं वर्णन केलेलं आहे. काही ठिकाणी म्हणतात त्या भाजीला मीठच कमी होतं. तर तेवढी भाजी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी खाऊन टाकली. म्हणजे आळणी असलेली भाजी सुद्धा खाऊन टाकली. एवढं माणसाचं भान हरवून जावं, समोर काय खायला दिलंय हे सुद्धा त्या माणसाला कळू नये. त्याला चव जर कशाची लागावी त्याच्या जिभेला, तर विटे ऐसी सुख नोहे भक्ती रस, पुडता पुडती आस सेवा विवे. आणि एवढंच नाही, जिवे गोड तीन अक्षराचा रस, अमृत जयास फिके पुढे. अमृत सुद्धा फिक वाटावं याच्याकरता देवाचं नामचिंतन करावं. माणसानं भान हरवून जावं. पुढं वर्णन करत असताना भाग सांगितलेला आहे. या ग्रंथाचा जो महिमा आहे ना, अपार महिमा ग्रंथाचा. याचा जर महिमा जर सांगायचं म्हटलं, अहो मी तर साधारण पामर माणूस आहे. या ग्रंथाचा महिमा कुणालाही सांगता येणार नाही. याला प्रश्न जर विचारला एखाद्या माणसाला, सांगा समुद्रामध्ये पाणी किती लिटर आहे, कुणाला सांगता येईल? कुणाला सांगता येणार नाही. आपल्या विहिरीचं सांगता येणार नाही, समुद्राचं कोण सांगणार? या महिमा या ग्रंथाचा जर सांगायचा म्हटलं तर कुणालाही या ग्रंथाचा महिमा सांगता येणार नाही. वदवेना कोणा साचा. अहो, कीर्तनकाराचा प्राण जर काय असेल ना, तर कीर्तनकाराचा प्राण म्हणजे भागवताचा ग्रंथ. फक्त कीर्तनकाराला एक प्रश्न विचारायचा, महाराज 9 ते 11 तुमची सेवा आहे, 2 तास तुम्ही कीर्तन करणार आहेत, फक्त एक काम करा, भागवतामधलं सांगू नका आणि कीर्तन करून दाखवा. काय बोललो कळालं का? फक्त भागवतामधलं सांगायचं नाही आणि कीर्तन करून दाखवायचं ते नाही. त्याचं कारण एक आहे, कोणी जरी कीर्तनकारांना 50,000चा आणा, 40चा आणा, फुकट आणा, कुठून जरी फिरून आला का नाही, तो भागवतामध्येच येतो. कीर्तनकाराचा प्राण जर काय असेल तर हा भागवताचा ग्रंथ आहे. एवढा ग्रंथ असणार हा श्रेष्ठ आहे. एवढंच नाही, मेवा कविवर संताचा, जनुबोधाचा, स्वयंप्रभेचा, द्वादश कळीचा, रवी अंतरीचा तमहरता. ही कथा ऐकल्याच्या नंतर एक फायदा माणसाचा होतो बर का. माफी मागून बोलतो, गर्व मला सुद्धा आहे. मी माझ्याकडे घेतो अगोदर. गर्व मला सुद्धा आहे. कोणता गर्व? मी कीर्तन करतो, मी हरिपाठ म्हणतो, मी भागवताची कथा करतो, शिवपुराणाची कथा करतो, मी अमुक आहे तमुक आहे. हा गर्व मला सुद्धा आहे. तुम्हाला आहे का नाही तुम्ही सांगा आता. तुम्हाला सुद्धा गर्व आहे. कोणता गर्व सांगू? कुणाला वाटतं माझं घर चांगलं आहे, ऐका. कुणाला काय वाटतं? माझी जमीन चांगली. कुणाला वाटतं माझ्या बोरला पाणी चांगलं आहे, विहिरीला पाणी चांगलं आहे, माझे कांदे चांगले आले, बटाटे चांगले आले, टमाटे चांगले आले. हा तुम्हाला गर्व आहे का नाही? आहे गर्व. ऐका, मला गर्व आहे, तुम्हाला गर्व आहे. पण या बाबतीमध्ये एक असं वर्णन केलेलं आहे, शक्यतो माझा गर्व कमी होत नाही, शक्यतो तुमचा गर्व कमी होत नाही, माणसांना सांगून सुद्धा गर्व कमी होत नाही. हा गर्व जर कमीच करायचा असेल तर त्यानं भागवताची कथा ऐकायची. त्याच्या शरीरामधला मनानं ऑटोमॅटिक स्वरूपामधला गर्व कमी होतो आणि तमगुणाचा नाश होतो आणि सात्विक गुणाकडे असणारा तो वळतो. आणि कसा म्हणतो पुन्हा माहिती? महाराज 20 एकर जमीन आहे पण आपली नाही बरं का, देवानं दिलेली आहे. तर काही माणसं काय म्हणतात माहिती का गर्वामध्ये? पट्ट्यानं कमावली, पट्ट्यानं. अरे हा तमगुण आहे. हा तमगुण जर कमी कशानं होत असेल तर तमगुण कमी होण्याकरता भागवताची कथा आहे का, मधला असणारा जो तमगुण आहे का नाही, मल आहे, सगळा असणारा कमी होतो. तुम्ही आज आहात या ग्रंथाची कथा ऐकण्याकरता बसलेले आहात.
हे जे तुमच्या समोर डोळ्याच्या समोर जे ग्रंथाचा भाग दिसतो, काही लोक याला पुस्तक समजतील. हे पुस्तक नाही बरं का, हा ग्रंथ सुद्धा नाही, हा पुस्तक नाही, हा ग्रंथाचा भाग नाही. साक्षात स्वरूपामध्ये जर या ग्रंथाच्या बाबतीत जर वर्णन करायचं म्हटलं, पुस्तकाच्या बाबतीमध्ये, तर साक्षात स्वरूपामध्ये कृष्ण तुम्हाला आणि आम्हाला, लक्ष करा, साक्षात स्वरूपामध्ये आता दिसतो का? दिसत नाही. आपण फोटोवर कल्पना केलेली आहे, त्या फोटोमधल्या चित्राला आपण कृष्ण समजतो, कल्पना करतो ना, आपण दर्शन घेतो. ऐका, पण कृष्णाचं साक्षात जर दर्शन घ्यायचं असेल तर माझ्या समोरचा जो ग्रंथ आहे का नाही, हाच कृष्ण आहे. असा तुम्हाला कृष्ण दिसत नाही, पण साक्षात स्वरूपामध्ये हा ग्रंथ म्हणजे श्रीकृष्ण आहे. या ग्रंथाचा महिमा सांगितलेला आहे. ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण. बाबांनो, हा ग्रंथ नाही, साक्षात स्वरूपामध्ये कोण आहे? हा कृष्ण आहे. कृष्ण गीते वेधी मन पूर्ण. या ग्रंथाचं मन जर कशाकडे वळत असेल तर या ग्रंथाचं मन गीतेमध्ये वळतं. गीतेमध्ये जी गीता 700 श्लोकाची आहे, 700 श्लोकाची असणारी गीता कुरुक्षेत्राच्या ठिकाणी श्रीकृष्ण भगवंतांनी अर्जुनाला सांगितली. या गीतेच्या बाबतीमध्ये मन वळत असताना भागवताचं मन गीतेमध्ये वळतं. एवढ्या या ग्रंथाचा असणारा महिमा आहे. गीते वेधी मन पूर्ण, अनन्य होता या शरण. अनन्य म्हणजे कसं दर्शन घ्यायचं माहिती? हनुमंतरायाच्या मंदिरात जर तुम्ही गेलात, विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये जर गेलात, तर दर्शन घेत असताना काही लोक काय करतात, मान सुद्धा खाली वाकवत नाहीत. माझ्याकडे बघा, हनुमंतरायाकडे जायचं आणि असं करायचं, मान सुद्धा खाली वाकवत नाहीत. अरे, देवाचं दर्शन घ्यायचं ना, तुम्ही कितीही संपत्तीनं मोठ्या असा, मंदिरात गेलं ना, आपलं सगळं शरीर आहे का नाही, जसं एखादं झाड खालून कट केल्याच्या नंतर ते कुणीकडे कसं कोणत्या अवस्थेमध्ये पडल याचा झाड कधी सुद्धा विचार करत नाही, तसं मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर तुमचं शरीर कसं पडावं माहिती? झाड पडतं का नाही तसं शरीर पडावं. पण मी कथेत सांगितलं बरं का, तसं कुणी शरीर जाऊन टाकून दिल तिथं आणि डोकं फुटल पुन्हा. कमीत कमी माझी सांगण्याची भूमिका अशी आहे, मंदिरात गेलात का नाही आपण, तर मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर असं लोटांगण घालायचं. घालीन लोटांगण वंदिन चरण, डोळ्यान पाहीन रूप तुझे. असं लोटांगण घ्यायचं. काही लोक काय करतात, लोटांगण घेण्याकरता आपल्या कपड्याचा विचार करतात, कपड्याचा विचार करतात. माझं तर एक मत आहे बरं का, मंदिराकडे जात असताना चांगले कपडे अंगावर घालून जाऊ नका. काही जणाला इस्त्री मोडण्याची भीती आहे, कुणाला डाग पडण्याची भीती आहे, कुणाला ते मग मळ लागण्याची त्याला भीती आहे. थोडा कपडा जर साधारण असला की माणूस विचार करत नाही, मळालेलेच आहेत आता, असू द्या, माणूस असा लोटांगण घालतो बरं का. अनन्य होता या शरण. या ग्रंथाला कसं शरण जायचं माहिती? अनन्य भावानं असणारं शरण जायचं. जर कोणी अनन्य भावानं जर शरण गेलं तर खचित टळे जन्म मरण. आपल्या पाठीमागं जर दुःख कोणतं लागलं असेल तर नंबर 1 ला जन्माला येणं आणि नंबर 2 ला असणारं मरण्याचं हे सगळ्यात मोठं असणारं दुःख आहे. तुकोबराय वर्णन करतात, या ग्रंथाला तुम्ही शरण जा. शरण गेल्याच्या नंतर जन्म मरणाचं असणारं सगळं दुःख असणारं निरसन होऊन जाईल, संपून जाईल. तुकोबराय वर्णन करतात, जन्म मरणाच्या कुंटतील खेपा, होईल हा सोपा सिद्ध पंथ, होईल हा सोपा सिद्ध पंथ, होईल हा सोपा सिद्ध पंथ. जन्म मरणाच्या खुंटतील खेपा, होईल हा सोपा सिद्ध पंथ. जन्म मरणाच्या खुंटतील खेपा, होईल हा सोपा सिद्ध पंथ.
होईल हा सोपा सिद्धपंथ, होईल हा सोपा सिद्धपंथ. जन्माला येणं सोपं आहे का? नाही बर का. जन्माला येणं सुद्धा सोपं नाही. याच्या पुढे सांगू, मरण सोपं आहे का? मरण सोपं? मरणही सोपं नाही. अनेक लोक आहेत देवाकडे प्रार्थना करायला येत, देवा आम्हाला तुम्ही घेऊन जा ना. आता देव म्हणतो आणखी तुमचं जे कालावधी आहे का ना इथला संपलेला नाही. म्हणजे मरणही सोपं समजू नका बरं का. आणि जन्माला येणंही सोपं नाही. सगळ्यात मोठं दुःख कोणतं असेल? जन्माला येणं, नंबर 2 ला मरणं. हे सगळ्यात मोठं दुःख आहे. आपल्या पाठीमागं त्रिविध ताप लागलेले आहेत. कोणते कोणते त्रिविध ताप आहे का? नंबर 1, इथं एवढे माणसं बसलेली आहेत, एवढ्यापैकी माझ्या सहित सांगतो 100% कोणीच निरोगी नाही. कुठल्या तरी माणसाला कुठला तरी एक त्रास आहेच. बिन त्रासाचा कोणीच नाही. कुणाला गुडघ्याचा त्रास आहे, कुणाला कमरेचा त्रास आहे, कुणाला पाणी गार पेलं की दाताला झोंबायलंय, एक ताप आहे. म्हणजे एका नमुन्याचा माणूस नाही बरं का असं. हा बरं, कुणी जेवण केलं की त्याला अन्न पचन होत नाही. कोण माणूस इथं सुखी आहे? अजिबात नाही. काहीतरी माणसाला त्रास आहे. म्हणजे नंबर 1 पहिला जर त्रास कोणता असेल तर शरीराचा. बरं, याच्यातून जर कोणी सुटला, कोणी जर एखादा निरोगी असला, तर दुसरा त्याला दृष्टांत दिलेला आहे. दुसऱ्या माणसाकडून त्याला त्रास आहे. माफी मागून बोलतो, कुणाला शेजाऱ्याचा त्रास आहे. इथल्या गावातलं नाही बरं का, दुसऱ्या गावातलं. कुणाला शेजाऱ्याचा त्रास आहे. बरं, शेजाऱ्याचा कुणाला त्रास नसेल, दुसरा त्रास, शेतामध्ये कोणी जर पीक जर एखाद्या दिवस पेरलं आणि पीक जर लावलं, त्याला डुकराचा त्रास आहे. दुसरा त्रास हा भौतिक असणारा त्रास आहे, म्हणजे दुसऱ्याकडून होणारा. एखाद्या वेळेस शरीराचा त्रास नसेल, दुसऱ्या माणसाकडून त्रास नसेल, जीव जंतूकडून त्रास नसेल, तर त्याला तिसरा त्रास आहे. कोणता त्रास आहे का? कुणाची मका चांगली आली, आता 2 दिवसाला कंस मोडायचे, त्याला देवाचा त्रास आहे. कोणता माहिती? अचानक वादळ येतं आणि पाऊस येतं, सगळं साफून बसतं. मग तो काय करतो माहिती? आनंदानं चहा घेतो, आनंदानं कांदा भजे खातो का? अजिबात नाही. दुखी होतो, दुखी. हे प्रत्येक माणसाच्या पाठीमागं 3 ताप आहेत. 3 तापाच्या बाहेर मात्र माणूस कुणीच नाही. कुणाला शरीराचा त्रास, दुसऱ्या माणसाचा त्रास, आणि तिसरा असणारा दैवी शक्तीच्या बाबतीमध्ये किंवा जे काही भाग सांगितलेला आहे. दैवे अतिवृष्टी का अनावृष्टी, राजके लुटीला झाला कष्टी, आगीने जळता नावरे संकटी, आदी दैव तो ताप. असे 3 असणारे ताप आहेत. हे 3 ताप जर घालवायचे असतील ना, नंबर 1 शरीराचा, नंबर 2 दुसऱ्या पशु पक्षाकडून असणारा ताप, आणि नंबर 3 दैवी संकटाच्या बाबतीमध्ये जर ताप घालवायचा असेल तर एकच काम करायचं, त्रिविध तापाची झाली बोलवण. कोणत्या तापाची? या 3 तापाची असणारी बोलवण करणं मात्र फार गरजेचं आहे. ऐसे त्रिविध ताप सत्संगती, विवेक श्रवणी विलया जाती. हे 3 ताप जर निरसन कशाने होत असतील तर त्रिताप जाती, चिरये शांती, नाथ ही वदती कृष्णपदी ठेवू माथा, आरती करू तुझ भगवंता. असं या आरतीमध्ये सुद्धा या ग्रंथाचं असणारं महात्म्य सांगितलेलं आहे. आता या ठिकाणी ग्रंथाला आपल्याला या ठिकाणी सुरुवात करायची आहे. मी थोडंसं श्लोकाच्या बाबतीमध्ये पुढं बोलणार आहे. सगळ्या जणांनी थोडंसं ताठ बसा आणि माझ्या पाठीमागं म्हणा. त्याचं कारण एक आहे, या श्लोकाचा एक महिमा सांगितलेला आहे. तुम्ही दररोजच्या नित्यनेमाच्या बाबतीमध्ये अर्धा जरी श्लोक म्हटला, अर्धा नाही जपला, तर कमीत कमी एका श्लोकाच्या बाबतीमध्ये जर चौथा असणारा भाग जरी म्हटला, तर आपल्या जवळचे असणारी जी काही पापाची भूमिका सांगितलेली आहे, ते सगळे असणारे पाप त्या ठिकाणी निरसन होऊन जातात.
म्हणून सगळ्या श्लोक म्हणण्याचा असणारा प्रयत्न करा. त्याचं कारण एक आहे, काही लोक जर म्हणत असतील महाराज आम्हाला म्हणण्याकरता येत नाही, नका येऊ द्या, माझी या बोबडिया बोला. बोबड तर बोलता येत असेल ना. चित्त द्यावे बा विठ्ठला. आणि बोलत असताना माणसानं बोबड जरी बोललं तरी देवाचं असणारी नामचिंतनाचीच असणारी एक भूमिका सांगितलेली आहे. म्हणून या ठिकाणी या ग्रंथाच्या बाबतीमध्ये, ग्रंथाला सुरुवात करत असताना देवाच्या बाबतीमध्ये 12 अक्षराचा असणारा एक मंत्र आहे. भगवान शंकराचा 5 अक्षराचा असणारा मंत्र आहे. तसे या भागवताच्या बाबतीमध्ये 12 अक्षराचा एक मंत्र सांगितलेला आहे. सगळ्यात महान असणारा तो मंत्र आहे. म्हणून या ठिकाणी सगळ्या तो असणारा मंत्र म्हणायचा आहे. थोडं ताड बसा बरं का. हा, आणि ताड बसून हात जोडून बोलण्याकरता सुरुवात करा. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. श्रीमद् भागवत महात्म्यम. श्रीमद् भागवत महात्म्यम. कृष्णं नारायणं वन्दे. कृष्णं नारायणं वन्दे. कृष्णं वन्दे व्रजप्रियम्. कृष्णं वन्दे व्रजप्रियम्. कृष्णं द्वैपायनं वन्दे. कृष्णं द्वैपायनं वन्दे. कृष्णं वन्दे पृथासुतम्. अथ प्रथमो ध्यायः. अथ प्रथमो अध्यायः. हरि सच्चिदानन्दरूपाय विशोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः. श्रीकृष्णाय वयं नुमः. या ग्रंथामध्ये सगळ्यात अगोदर जर वंदन कुणाला केलं असेल तर कृष्णाला वंदन केलेलं आहे. का? कृष्णम वंदे जगद्गुरो. आपले जर गुरु कोण असतील तर श्रीकृष्ण भगवंत सगळ्या जगताचे असणारे गुरु आहेत. अहो, कृष्ण गुरु तर आहेच आहेत. आपले आई वडील कोण आहेत? आपले आई वडील श्रीकृष्णच आहेत. आपले आई वडील कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता.
तारू. आपले खरे जर आई वडील कोण असतील तर कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहिणी बंधू चुलता कृष्ण माझा. काही लोक म्हणतील महाराज तुकोबरायांनी आमच्या गणगोताचं नाव टाकण्याऐवजी कृष्णाचं का नाव टाकलं? आमच्या गणगोताचं नाव टाकायचं ना. पण ऐका, किती जरी आई श्रेष्ठ असली ना, एखाद्या वेळेस जर लेकरानं जर त्या आईचा सांभाळ जर नाही केला तर कधी कधी आई एखाद्या वेळेस तोंडाला आल्याच्या नंतर एखादी चांगली सुद्धा देते बर का. कधी कधी आई सुद्धा रागामध्ये येते. वडील एवढे जरी श्रेष्ठ असले तर कधी कधी वडील सुद्धा रागामध्ये आल्याच्या नंतर मुलाच्या बाबतीमध्ये काहीतरी बोलतात. म्हणजे वर्णन केलेलं आहे. देवाच्या बाबतीमध्ये मात्र तसं सुद्धा कधी सुद्धा नाही. काही लोक म्हणतील महाराज आमच्या बहिणीचं नाव टाकायला पाहिजे होतं. पण ऐका, कधी कधी ज्या बहिणीवर आपलं प्रेम आहे त्या बहिणीला एखाद्या सणाला फक्त दीपावलीला आणू नका. तरी सुद्धा ती बहीण बिचारी काय करते माहिती का? जिथं ज्या गावात दिलं का नाही तिथून म्हणते आमच्या माहेरला आता काही राहिलं नाही. म्हणजे बहिणीचं पद सुद्धा इथं बसत नाही. किती जरी तुमचा सोयरा श्रेष्ठ असला आणि आपल्या कामाला जर नाही पडला तर तो सोयरा सुद्धा म्हणतो कशाचे सोयरे कशाचे दायरे. पण एक सांगू, सगळं जर आपला विसाव्याच्या बाबतीमध्ये जर कोण असेल तर एका जनार्दनी श्रीकृष्ण माझा विसावा, किंवा तुका म्हणे माझा श्रीकृष्ण विसावा, वाटेन करावा परता जीवा. म्हणजे आपलं खरं जर गणगोत कोण असेल तर फक्त श्रीकृष्ण भगवंत आपलं गणगोत आहे. आणि या सृष्टीची उत्पत्ती जर कोण करत असेल तर सृष्टीची उत्पत्ती करण्याकरता कृष्ण, सृष्टीचं पालन पोषण करण्याकरता जर कोण असेल तर कृष्ण, आणि या सृष्टीचा संहार करण्याकरता जर कोण असेल तर श्रीकृष्ण भगवंत. या जगताचे असणारे सगळे असणारे जर मालक जर कोण सांगायचे म्हटलं तर श्रीकृष्ण भगवंत मालक आहे त्या सृष्टीचे. चाले हे शरीर कोणाचे सत्ता, कोण बोलविते हरिबिन. आपली इथं सत्ता नाही बर का. सगळी जर देवाची जर सत्ता जर सांगायची म्हटलं तर सगळी ही देवाची सत्ता आहे. आपली मात्र सत्ता अजिबात नाही. आणि खरंच जर आपल्या हातामध्ये जर सत्ता असते तर आज प्रत्येक जणाजवळ मोबाईल आहे. प्रत्येक जणाजवळ. जे उन्हात काम करायला तो म्हणला असता देवा ऊन कमी करा. आपल्या हातात जर सत्ता असती तर त्याने म्हणला असता ऊन कमी करा. कुणाला जर पाऊस लागत नसता तर इथून देवाला फोन लावून सांगितलं असतं 2 दिवस माझं काम राहिले पुन्हा पडा. हे आपल्या हातात सत्ता नाही म्हणून बरं आहे. आता एवढं ऊन लागायला फक्त लोक एवढंच म्हणतात गेल्या वर्षीपेक्षा उन्हाळा जरा यावर्षी जास्तच दिसतो जरा. फक्त मनन गपची बस. काहीच तुझ्या हातामध्ये पर्यायच नाही ना. काही अजिबात पर्याय नाही. ही सगळी जर सत्ता कुणाची असेल तर श्रीकृष्ण भगवंताची सत्ता आहे. चालणे आई वडील जर कोण असतील तर आपण हरिपाठ झाल्याच्या नंतर एक अभंग म्हणतो. माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, अनाथाचा नाथ जनार्दन,
अनाथाचा नाथ जनार्दन, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, गोपाल कृष्ण भगवान की, महामुनी शुकाचार्य महाराज, जय जय श्री राधेशा. या ग्रंथाच्या बाबतीमध्ये सुंदर स्वरूपामध्ये काही महात्म्य सांगितलेलं आहे. आरतीमध्ये तर वर्णन केलं. पहिलं वंदन करत असताना श्रीकृष्ण भगवंताला वंदन केलं. आणि या ग्रंथामध्ये पहिला जो असणारा अध्याय आहे, या अध्यायाच्या बाबतीमध्ये महात्म्य सांगत असताना पहिला एक भाग सांगितलेला आहे. या ग्रंथाच्या बाबतीमध्ये आपल्याला कानाला जर अमृता समान जर कोणती कथा असेल तर कानाला अमृता समान असणारी एकच कथा आहे, कान भरोनिया ऐकीन तुझी कीर्ती. आपल्या कानाला कोणती कथा आहे? विशेष स्वरूपामध्ये देवाची कीर्ती ऐकणं ही सगळ्यात मोठी असणारी कथा आहे. आणि काय कानानं ऐकावं माहितीये? देवाची कानानं कीर्ती ऐका, देवाचं भजन ऐका, देवाचं पूजा वगैरे असणारे कुठं घंटानाद होत असेल तर तो असणारा ऐका. याच्या पुढे सांगू, हनुमंतरायाची आरती जर 6 वाजता सुरू झाली तर मोबाईल बंद करा, टीव्ही बंद करा. मंदिराकडे येणं होत नसेल तर कमीत कमी घरी बसून तरी हनुमान चालीसा ऐका. कशामुळे माहिती का? शेवटच्या क्षणापर्यंत कानाला जर बहिर होऊ द्यायचं नसलं, लक्षात येईल का? काही माणसाला जवळ जाऊन जरी सांगितलं का नाही बाबा कुठले, तर ती म्हणतात ऐकू ना महाराज. आता कान बहिरे जर करून घ्यायचे असले तर दुसरा ऐकत बसा. आणि शेवटच्या क्षणापर्यंत जर कान व्यवस्थित ठेवायचं असेल तर ऐकत असताना माझ्या भगवंताची कीर्ती ऐका, हनुमान चालीसा ऐका, देवाचं नामचिंतनाचं भजन ऐका. अहो काही जणाला हरिपाठ सुरू झाला तर हे म्हणतात काय यांनी लावलं काय नाही. बर बर जरा दम काढ थोडस. ज्याला हे आवडत नाही का नाही, त्यांना त्यांच्या कानाजवळ जाऊन चिरकून जरी सांगितलं तरी त्यांना ऐकू नाही. त्यांना म्हणलं का नाही चहा घ्यायचा का? नाही नाही जेवण झालं आता. अरे तुला चहा सांगितलंय, आता जेवणाचं कोण सांगितलं तुला? ऐकू ना त्याला. हे कान जर बहिरे जर करायचे नसतील तर देवाची कीर्ती ऐकायची. आणि कानाला अमृता समान जर कोणती कथा असेल तर माझ्या श्रीकृष्ण भगवंताची कथा आहे. खरं सांगू, ऐका तुम्ही भक्त भागवत, भक्त भागवत, ऐका तुम्ही भक्त भागवत, ऐका तुम्ही भक्त ऐकाजी तुम्ही भक्त भागवत, भक्त भागवत, ऐकाजी तुम्ही भक्त भागवत, ऐकाजी तुम्ही भक्त भागवत, भक्त भागवत, ऐकाजी तुम्ही भक्त I
आई काजी तुम्ही भक्त भागवत आई काजी तुम्ही भक्त भागवत आई काजी तुम्ही भक्त भागवत ऐकत असताना श्रीकृष्ण भगवंताची सुंदर स्वरूपामध्ये असणारी कथा ऐकावी. ऐकाजी तुम्ही भक्त भागवत कराल ते हित सत्य करा कोण्याही जीवाचा न घडो मत्सर वर्मे सर्वेश्वर पूजनाचे. म्हणून ही कथा ऐकत असताना विशेष स्वरूपामध्ये जर माणसानं जर ही जर कथा ऐकली ना तर कथा ऐकल्याच्या नंतर काही वर्णन केलेलं आहे. ही कथा ऐकल्याच्या नंतर नंबर 1ला त्याचा फायदा सांगितलेला आहे. त्याच्या हृदयामध्ये त्या माणसाच्या जवळ भक्ती असणारी स्वतःहून त्या ठिकाणी येते. नंबर 2, त्या माणसाला अगोदर ज्ञान जर नसेल ना तर कथा ऐकल्याच्या नंतर त्याला ज्ञानाची प्राप्ती होते. याच्या पुढे सांगू, एखाद्या माणसाच्या जवळ जर वैराग्य नसेल तर त्याच्याजवळ वैराग्य सुद्धा येतं. आणि एवढंच नाही, एखाद्या माणसाजवळ जर विवेक नसेल तर त्या माणसाजवळ विवेक सुद्धा येतो. म्हणून या कथेच्या बाबतीमध्ये इतका मोठा असणारा महात्म्याचा भाग आहे. भक्ती, ज्ञान, वैराग्य आणि त्या माणसाच्या जवळ विवेक सुद्धा असणारा येतो. या बाबतीमध्ये भक्ती कशाला म्हणायचं, ज्ञान कशाला म्हणायचं, किंवा वैराग्य कशाला म्हणायचं, किंवा विवेक कशाला म्हणायचं, या चारीचा असणारा जो भाग आहे उद्या बरोबर ही असणारी जी कथा आहे बरोबर 6:30 वाजता सुरुवात होणार. उद्या बरं का, लक्ष देऊन ऐका, कारण सध्याच्या कालावधीमध्ये तुम्हाला आता शेतीमध्ये कामं नाहीत. उद्यापासून हरिपाठ बरोबर 5:30ला सुरुवात होणार. कारण कशामुळं 5ला पण सुरुवात होतो ना ह्याच्यातला भाग नाही, पण थोडा उन्हाचा असणारा भाग आहे, उष्णतेचा भाग आहे. म्हणून 5:30ला हरिपाठ सुरुवात होणार. 5:30 ते 6:30 या वेळेमध्ये हरिपाठ असणारा होणार. 6:30 ते 8:30 या वेळेमध्ये असणारी श्रीमद भागवत महापुराणाची कथा होणार. याची सगळ्या जणांना असणारी दक्षता घ्या. दुसरा एक भाग सांगतो. या ठिकाणी मामान्य असणारी मारुती महाराजांनी सुंदर स्वरूपामध्ये कथेचं असणारं आयोजन केलेलं आहे. पण एक पर्वकाळ तुमच्या सगळ्याकरता आहे. नरसिंह जयंतीच्या निमित्तानं ही कथा संपन्न होत आहे बरं का. लक्ष करून ऐका. आपल्या घराच्या बाबतीमध्ये आपल्याकडे पंचपाळ आहे, अगरबत्ती आहे, कापूर आहे, धूप आहे, साखर आहे, फुल आहे, सगळा असणारा भाग आहे. तुळशीचा असणारा सुद्धा भाग आहे. माझी एक विनंती आहे, उद्यापासून येत असताना काय काय गोष्टी घेऊन या त्या ऐका बरं का. उद्यापासून येत असताना आपल्या हातानं आरतीचं ताट सुंदर स्वरूपामध्ये सजवून आणा. वस्त्रमाळ असेल, काय तुम्हाला या ग्रंथाला अर्पण करायचं असेल, एखादं फळ असेल, काय तुम्हाला इच्छा असेल तुमच्या अर्पण करण्याची अर्पण करा. मी अगोदर सांगून गेलो, हा ग्रंथ म्हणजे साक्षात स्वरूपामध्ये श्रीकृष्ण आहे. आपल्या हातानं ग्रंथाची सुंदर स्वरूपामध्ये पूजा व्हावी, आपल्या हातानं ग्रंथाची असणारी आरती व्हावी. मग या ग्रंथाच्या बाबतीमध्ये दान धर्म करत असताना आपण ग्रंथाला एखादं फळ अर्पण करू शकतो, या ग्रंथाला साखर आपण अर्पण करू शकतो, या ग्रंथाला आपण एखादं फूल अर्पण करू शकतो, या ग्रंथाला आपण तुळस सुद्धा असणारी अर्पण करू शकतो, एखादी मंजुळा असेल, एखादं पान असेल. आणखी एक भाग सांगतो, या ग्रंथाला आपण बुक्का सुद्धा लावू शकतो या ग्रंथाला बरं का. याच्या पुढे सांगू, या ग्रंथाला आपण गुलाल सुद्धा लावू शकतो. याच्या पुढे सांगू, फूल अर्पण करू शकतो. आणि दुसरी गोष्ट लक्ष देऊन ऐका, ही जी तुम्ही कथा ऐकण्याकरता बसलात का नाही, आता तुम्हाला दिसणार नाही, पण आता तुमच्या अंगावर फुलं पडण्याकरता चालू आहेत. पडले का कोणाच्या अंगावर? बोला, पडले कोणाच्या अंगावर? नाही बरं का, तुम्हाला दिसणार नाहीत, पण आता तुमच्याच वर आकाशामध्ये बरोबर वर बरं का सगळे 33 कोटी देवता मंडळी वर आलेली आहेत आणि वरून ते फुलं तुमच्या अंगावर टाकत आहेत. पण ते कोणते फुलं माहिती?
कल्पवृक्षाचे फुलं तुमच्या अंगावर वरून टाकण्याकरता चालू आहेत. हे तुम्हाला दिसणार नाहीत. आता तुमच्या मनामध्ये जेवढी जेवढी कल्पना असेल का नाही, कोणती कल्पना, काही लोकांच्या तयारी आताच चालू आहेत. तिकडल्या शेतामध्ये टमाटे लावायचेत, ही कल्पना चालू आहे. ऐका बरं का, कुणाच्या डोक्यामध्ये कल्पना आहे, या वर्षी नाही लग्न झालं पण पुढल्या वर्षी मात्र मुलाचं लग्न 100% करणार, ही कल्पना आहे. ऐका बरं का. आणि ही कल्पना जर पूर्ण करणारा कोण असेल तर माझे श्रीकृष्ण भगवंत ही कल्पना पूर्ण करतात. तुमच्या अंगावर जे फुलं टाकण्याकरता चालू आहेत, तर तुम्ही काय करायचं माहिती, कथा ऐकायची. तुमच्या अंगावर जे फुलं टाकण्याकरता चालू आहे 33 कोटी देवता मंडळी कल्पवृक्षाची फुलं असणारे टाकण्याकरता चालू आहेत. हे आपल्याला दिसत नाही. माझी एक विनंती आहे, देव तुमच्या अंगावर कल्पवृक्षाचे फुलं टाकायला आहेत. आपण माणसं आहेत, देवाचे भक्त आहेत. एक काम करायचं, एका माणसानं, एका भक्तानं दुसऱ्याच्या अंगावर फुलं टाकायचे, त्या भक्तानं आपल्या अंगावर फुलं टाकले पाहिजे. लक्षात आलं का. मग उद्याच्याला येत असताना काय करायचं माहिती, फुलं घेऊन यायचे, फुलाच्या पाकळ्या करायच्या आणि इथं येऊन बसलेली जी मंडळी आहेत का नाही, अगोदर यायचं बरं का. नाही तर तुम्ही काय करता, कथा सुरू झाल्याची नंतर फुलं टाकीत राहतात. असं नाही करायचं. कथा सुरुवात झाली की पटकन इथं यायचं, अगोदर ग्रंथाच्या बाबतीमध्ये दर्शन लांबून घ्यायचं आणि आरती झाल्याच्या नंतर मग मात्र पूजा करायची. पण फुलं टाकत असताना कथा ऐकण्याकरता सुरुवात झाली, भजन सुरू झालं का नाही, बसलेली मंडळी आहेत का नाही, त्यांच्या अंगावर फुलं टाकायचे. का, ही एक भूमिका आहे. उधळणच करायची असेल तर कशाची माहिती, फुलाची. उधळण करायची असेल तर बुक्क्याची, उधळण करायची असेल तर गुलालाची. आपल्याकडे प्रथा आहे, निवडणुकीमध्ये जर माणूस निवडून आला तर कशाची उधळण करते, गुलालाची. अहो, इथं उधळण जर करायची असेल तर कशाची माहिती, फुलाची. उधळण करायची असेल तर गुलालाची. का, साक्षात स्वरूपामध्ये इथे विराजमान जर कोण असतील तर साक्षात स्वरूपामध्ये श्रीकृष्ण भगवंत आहेत. म्हणून उद्या येते वेळेस आरती असेल, या दान धर्माच्या बाबतीमध्ये फळ वगैरे काय असेल, एखाद्या दिवस आपल्याला काही नैवेद्य ग्रंथाला अर्पण करायचं असेल तर छोटासा आपण नैवेद्य सुद्धा या ग्रंथाला अर्पण करू शकता. का, साक्षात स्वरूपामध्ये हा भगवंत आहे. दानाच्या स्वरूपामध्ये जे काही तुम्हाला काही दान दक्षिणा या ठिकाणी करायची आहे, तुमच्या इच्छेचा असणारा तो भाग आहे. फक्त आमचा एक सांगण्याचा भाग असतो ग्रंथाच्या बाबतीमध्ये, तो तुमच्या इच्छाचा असणारा प्रश्न आहे. मग कोणी धान्याच्या स्वरूपामध्ये काय तुमची इच्छा असेल ते सुद्धा तुम्ही दान करू शकता. ग्रंथाला एखादं पीस असेल, ग्रंथाला आपण पीस सुद्धा अर्पण करू शकतो. या ग्रंथाच्या बाबतीमध्ये आणखी एक महिमा सांगितलेले, पंचामृत असतं का नाही, तर पंचामृत आणून सुद्धा आपण काय करू शकतो माहिती, एक फूल घ्यायचं, फुलाच्या बाबतीमध्ये त्या पंचामृतामध्ये बुडवायचं आणि थोडासा असणारा असा शिंपण्याचा भाग करायचा. का, ही ग्रंथाच्या बाबतीमध्ये श्रीकृष्णच आहे साक्षात स्वरूपामध्ये. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, आता मी कथा करून आलो लातूर जिल्ह्यामध्ये, भाऊ सोबत होते. माणसाच्या घरी सगळा भाग असतो, पण लोक काय करतात माहिती का, कंटाळा करतात. ऐका, जोपर्यंत पाय चांगले आहेत, जोपर्यंत हात चांगले आहेत, तोपर्यंत सेवा करा. एकदा पाय जर कामातून निघून गेले आणि हात जर निघून गेले तर देवाला सुद्धा बुक्का लावता येत नाही, देवाच्या डोळ्याला बुक्का लावतात लोक. लक्ष करा, मला अनुभव आहे बरं का. कोणी हार घालाय जर मला कीर्तनामध्ये आलं का नाही, माझा बुक्का इथं असतो, ते डोळ्यामध्ये बोट घालते. अरे, हे शरीर चांगलं आहे ना, हात जोपर्यंत चांगला आहे तोपर्यंत देवाची पूजा वगैरे अर्चना करायची. एकदा हे शरीर जर निकामी झालं ना, काही त्याचा असणारा उपयोग नाही. म्हणून आज झालेली सेवा